राघव आणि निशा यांचं नुकतंच लग्न झालं होतं. निशाचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम चालू होता. तितक्यात तिच्या नंदेने म्हणजे स्वातीने तिला आतमध्ये येण्यास अडवलं. ती तिला म्हणू लागली, वहिनी मला काहीतरी गिफ्ट हवं, नाहीतर मी घरात प्रवेश करू देणार नाही. त्यावर निशाची सासू म्हणजे स्वातीची आई ममताताई तिला म्हणाल्या की अगं मुली, तू तिला काय विचारत आहेस? तुला जे वाटेल ते तू मागून घे तिच्याकडून. सुनबाई नक्कीच तुला तुझ्या आवडीची वस्तू देईल बघ. त्यावर स्वाती म्हणाली, आई मला वहिनीने कानात घातलेले झुमके खूप आवडले आहेत. नंदेचे हे शब्द ऐकून स्वातीने तिच्या भुवयावर उंचावल्या. त्यावर ममताताई म्हणाल्या, स्वाती आजच ती गृहप्रवेश करत आहे, मग लगेच ती तुला झुमके काढून देईल का? ही मुलगी तर ना काही बोलण्याआधी विचारसुद्धा करत नाही. निशाने मोठा श्वास घेतला, कारण तिने ममताताईच्या मनातील गोष्ट ओळखली होती. असो, सर्व रीतिरिवाज संपले. 4 दिवसानंतर निशा स्वयंपाकघरात काम करत होती. तितक्यात ममताताई तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, चल सुनबाई, आपण वर खोलीत जाऊ. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत त्या निशाला वर त्यांच्या खोलीत घेऊन आल्या. त्या म्हणू लागल्या, तुझ्या कानातले हे झुमके स्वातीला दे आणि तू दुसरं कोणतं तरी साधं कानातलं घाल. खरं तर निशाला सासूबाईंची गोष्ट कळाली होती. त्या दिवशी सर्व पाहुण्यांसमोर देखावा करण्यासाठी त्यांनी स्वातीला ओरडण्याचं नाटक केलं होतं. पण आता तिची सासू ते झुमके मागितल्यामुळे आता काय बोलू आणि काय नको असं तिला प्रश्न पडला होता. ती तिच्या सासूला म्हणाली, माझ्याकडे हे एकच सोन्याचं कानातलं आहे. या व्यतिरिक्त कसले हलके किंवा छोटं किंवा मोठं कोणतंही कानातलं नाही आहे माझ्याकडे. त्यावर ममताताई म्हणाल्या, काय गं सुनबाई, तुला काय वाटलं? आमच्या घरच्या सुनेला असंच कानातलं न घालता ठेवू का मी? हे बघ, मी तुझ्यासाठी छोटंसं कानातलं बनवलं आहे. असं म्हणत ममताताई त्यांच्याकडे असलेल्या अगदी छोट्या कानातल्या कुड्या तिला दाखवू लागल्या आणि म्हणाले, हे कानातले घातल्यानंतर तुला खूप बरं वाटेल आणि तुझ्या कानाला जडही होणार नाही. निशा आता त्यांना काहीच कारण देऊ शकत नव्हती. त्यामुळे मजबुरीने तिला तिच्या कानातले झुमके काढून स्वातीला द्यावं लागले. त्यानंतर तिने हा विचार केला की तसंही हे कुटुंब माझंच आहे आणि त्यांनाही काहीतरी देणं माझं कर्तव्यच आहे ना. तसंच हे कानातले आपल्या घरातच राहतील, असा विचार करून तिने स्वतःच्या मनाला दिलासा दिला. हळूहळू लग्नाला आलेले सर्व पाहुणे मंडळी निघून गेले. तशी निशाने सुद्धा घराची जबाबदारी सांभाळली. स्वातीचं सासरसुद्धा त्यांच्या शहरातच होतं. त्यामुळे ती जास्त करून स्वतःच्या माहेरीच राहायची जास्त. आणि आता वहिनी आल्यामुळे तिला तिच्याकडून सेवाही करून घ्यायची होती. एक दिवस ममताताई निशाला म्हणू लागल्या, आज आपल्या घरी काही नातेवाईक येणार आहेत, त्यामुळे संध्याकाळी जेवणासाठी काहीतरी चांगलं जेवण बनव. त्यावर निशा विचारू लागली, आई किती जण येणार आहेत जेवायला? तर त्या म्हणाल्या, जवळपास 6 जण आहेत. येणारे पाहुणे 6 जण, तसेच घरातले मिळून जवळपास 10 जणांचं जेवण तिला बनवावं लागत होतं. स्वाती, तिचा नवरा मोहन आणि तिच्या सासूला सुद्धा इथूनच जेवण जायचं, पण त्यांना कधीच मोजलं जात नव्हतं. सुरुवातीला तर निशाला बऱ्याचदा नेमकं किती जणांचं जेवण बनवायचं आहे हे तिला कळत नव्हतं. पण हळूहळू तिला घरातल्या सर्वांची सत्यता कळू लागली. तिला बऱ्याचदा ब्रेडवरच स्वतःची भूक भागवावी लागायची. पण आता ती ही चूक करण्याचं टाळायची. संध्याकाळी सर्व पाहुणे घरी आले. त्या पाहुण्यांसोबत स्वाती, तिचा नवरा मोहन आणि तिची सासू वंदनासुद्धा सोबत आली होती. निशाला ते तिघेही जेवायला येणार आहेत या गोष्टीची कल्पना होती, पण हे तिघेही या पाहुण्यांसोबत आतमध्ये काय येत आहेत या गोष्टींचा विचार करून ती हैराण झाली होती. नेमकं काय घडत आहे हे तिलाच कळत नव्हतं. ममताताई म्हणाल्या, काय गं सुनबाई, तू पाहुण्यांना असंच बघत राहणार आहेस की त्यांच्यासाठी पाणी, सरबत वगैरे काही घेऊन येणार आहेस? निशा स्वयंपाकघरात गेली आणि मग सर्वांसाठी सरबत घेऊन आली. गप्पा गोष्टी झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली. निशा एकटीच स्वयंपाकघरात काम करत होती, पण तिथे ममताताई किंवा स्वाती यापैकी कोणीच तिची मदत करायला गेलंही नाही आणि बघितलंही नाही. जेवण वाढायला उशीर होऊ लागला. त्यामुळे ममताताई स्वयंपाकघरात गेल्या आणि तिला म्हणाल्या, हे काय सुनबाई, किती वेळ लावत आहेस? सर्व पाहुणे केव्हापासून जेवणाची वाट पाहत आहेत. त्यावर निशा म्हणाली, अहो आई, भरपूर लोक आहेत, त्यामुळे थोडीशी धावपळ होत आहे. तुम्ही स्वातीला माझी मदत करण्यासाठी पाठवून द्या, म्हणजे माझं लवकर आवरेल. सासूबाई म्हणाल्या, काय? आलेल्या सर्व पाहुण्यांसोबत गप्पा गोष्टी व्हाव्यात, त्यामुळे मी तिच्या पाहुण्यांना आपल्या घरी बोलावून घेतलं आहे. तसंच जर ती तिच्या घरी जेवण बनवत बसली असती तर तिला गप्पा गोष्टी करायला भेटल्या नसत्या. पण तू म्हणजे तिला स्वयंपाकघरात बोलवण्यास सांगत आहे, काम करायला सांगत आहेस.
यावर निशा काहीही बोलली नाही आणि मनातल्या मनात विचार करू लागली की वा ननंदबाई, काय नशीब आहे तुझं. माहेरी तुझी आई आणि सासरी तुझा नवरा आणि तुझी सासूसुद्धा तुझ्या मनासारखं वागतात. पण एक माझं नशीब आहे जिथे मला सर्वजण प्रत्येक गोष्टीला अडवत असतात. पण मी आज गप्प राहिली तर उद्या माझी मुलंसुद्धा या स्वातीच्या मुलांची गुलाम करत फिरतील. काही वेळानंतर ममताताई आणि स्वाती सर्वांसोबत बसून गप्पा गोष्टी करत होत्या. निशाने सुद्धा स्वयंपाकघरात बसून स्वतःचं जेवण करून घेतलं. सर्व पाहुणे गेल्यानंतर स्वाती आणि ममताताई जेव्हा स्वयंपाकघरात आल्या तेव्हा त्यांनी निशाला जेवण वाढायला सांगितलं. त्यावर निशा म्हणाली, जेवण सर्व संपलं आहे. त्यावर ममताताई म्हणाल्या, काय जेवण संपलं आहे? पण कसं? मी तर तुला सांगितलं होतं ना की 6 जणांचं जेवण बनवायचं आहे म्हणून. निशा म्हणाली, अहो आई, मी तर फक्त 6 जणांचं जेवण बनवलं होतं. सासूबाई म्हणाल्या, मग सर्व जेवण कसं काय संपलं? निशा म्हणाली, 6 जण आणि आपण घरातील 4 जण, म्हणजे तुम्ही, बाबा, मी आणि राघव. आपले जावई म्हणजे स्वातीचा नवरा आणि तिची सासू येणार होते हे तुम्ही मला सांगितलंच नव्हतं. बाबांनी आणि राघवने सर्व पाहुण्यांसोबत जेवण करून घेतलं. माझ्या आणि तुमच्या नावाचं जेवण स्वातीच्या सासूने आणि मोहनने करून घेतलं. मग जेवण कसं काय होणार? त्यावर ममताताई म्हणाल्या, अगं निशा, स्वाती किंवा तिचं कुटुंब हे आपल्या घराचे सदस्य आहेत. ते पाहुणे आहेत का आपल्या घरातले? ज्यांची तू घरात जेवण बनवण्यासाठी मोजणी केली नाहीस ती आता आपण काय खाणार? खरं तर निशाने जेवण केलं होतं, पण तिच्या सासूला या गोष्टीची काहीच माहिती नव्हती. निशाच्या गोष्टीमुळे स्वातीला खूप राग आला आणि ती स्वतःच्या आईला म्हणाली, चल आई, आपण फक्त बिस्किटं खाऊ. तसेच जास्त भूक लागलेली नाही आहे. एक दिवस ममताताई जेव्हा सकाळी उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की निशा तिच्या नवऱ्याच्या म्हणजे राघवच्या खांद्याचा आधार घेऊन घरात येत होती. तसं तिच्या एका पायाला प्लास्टर केलेलं दिसत होतं. ममताताई घाबरल्या आणि म्हणाल्या, अगं सुनबाई, तुला हे काय झालंय? त्यावर निशा म्हणाली, सकाळी सकाळी आंघोळ करत असताना बाथरूममध्ये पाय घसरला माझा, ज्यामुळे माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यावर ममताताई म्हणाल्या, हे दबा आता हे केव्हा बरं होईल? तोपर्यंत हिची सेवा कोण करेल? त्यावर राघव म्हणाला, काय म्हणाली साई? ममताताई म्हणाल्या, म्हणजे माझा अर्थ असा होता की आधीसारखी केव्हाही बरी होईल. ममताताईंच्या मनातल्या गोष्टीला जरी त्यांचा मुलगा समजला नसला तरी निशाला त्यांच्या गोष्टी कळत होत्या आणि तेव्हाच तिने निशा आणि ममताताईंना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. निशा म्हणाली, आई, मी आता स्वतःचीच कामं करू शकत नाही तर घरातली कामं कशी काय करू मी? पण दिलासा देणारी बाब म्हणजे स्वाती याच शहरात राहते आपली. मग तुम्ही तिला काही दिवस इथे बोलवून नाही घेऊ शकत का? त्यावर ममताताई म्हणाल्या, हो, तू बरोबर बोलत आहेस. मी तिला लगेच कॉल करते. असं म्हणत त्या स्वातीला फोन करण्यासाठी निघून गेल्या. त्या स्वातीला म्हणाल्या, अगं स्वाती, तू इथे घरी येऊन राहू शकतेस का? मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. स्वाती म्हणाली, हो आई, मी येते. पण तू सांगशील का काय महत्त्वाचं काम आहे ते? वहिनीने काही नवीन गोष्टी विकत घेतली तर नाही ना? त्यावर ममताताई म्हणाल्या, हो, तुला फक्त याच गोष्टी सुचत असतात का? लवकर घरी ये. त्यानंतर स्वाती लगेचच स्वतःच्या माहेरी पोहोचली. ती घरी येताच तिच्या आई ममताताई म्हणाल्या, हे बघ, तुझ्या वहिनीला काय झालं, हे सर्व कसं काय झालं आणि तू मला हे पाहण्यासाठी बोलवलं आहेस का? असं स्वाती रागाने तिच्या आईला म्हणू लागली. त्यावर तिच्या आई म्हणाली, हो, कारण आता तुझी वहिनी घरातली कामं करू शकत नाही, त्यामुळे आता तुलाच आता आमची मदत करावी लागेल. स्वाती म्हणाली, मदत? कसली मदत? त्यावर निशा म्हणाली, हे बघ स्वाती, तसं तर जावयाचं आणि तुझ्या सासूचं जेवण सहसा आमच्या घरातूनच नेलं जातं. त्यामुळे तू काही दिवसांसाठी इथेच येऊन राहा आणि तसे तुम्ही दोघं मिळून दोन्ही घराचं जेवण बनवत जा. त्यावर स्वाती म्हणाली, पण आई, मी तुला हे सांगायचं विसरली की माझी सासूने मला घरातच राहण्यासाठी सांगितलं आहे आणि तसेच इथून जेवण घेऊन येण्यासाठी नकार दिला आहे. त्या म्हणतात की वारंवार इथून जेवण घेऊन जाणं चांगलं दिसत नाही. त्यावर ममताताई म्हणाल्या, अगं त्या काही म्हणणार नाहीत. वहिनीच्या पायाबद्दलची गोष्ट तू त्यांना सविस्तरपणे सांग. तिच्या पायाला लागले ते असं सांग, नाहीतर तुझं राहू दे, मीच त्यांना सांगते. त्यावर स्वाती म्हणाली, नको आई, तुला सांगण्याची काहीच गरज नाही, मी त्यांना सांगेन. असं म्हणत ती तिच्या आईची मदत करायला दररोज येऊ लागली. पण जेव्हा ती इथे यायची तेव्हा आईची मदत कमी आणि स्वतःच्या मोबाईलवर जास्त वेळ घालवायची. ममताताई जर तिला काही म्हणायच्या तेव्हा ती तिच्यावर अशी ओरडायची की जणू किती मोठं काम तिने केलं आहे.
आता ममताताई तिला काही म्हणण्याआधी 10 वेळ विचार करायच्या. स्वाती तिथेही स्वतःचा फायदा करून घ्यायची. संपूर्ण दिवसभर ममताताई जेवण बनवायच्या आणि स्वाती स्वतःसोबत सासरच्या लोकांसाठी ते आयतं बनवलेलं जेवण घेऊन जायची. स्वातीकडून मदतीची अपेक्षा करून मी खूप मोठी चूक केली. मला माझ्या मुलीपेक्षा सूनच बरी वाटते. कमीत कमी ती असताना मला काही कामं करावी लागत नव्हती. पण या स्वातीच्या नादात मी निशाला सुद्धा खूप त्रास दिलाय. पण आता मी तिच्या अशा परिस्थितीत काळजी घेण्याबाबत कसलाही हलगर्जीपणा करणार नाही आणि कदाचित हेच माझं प्रायश्चित्त असेल, असं म्हणत ममताताई निशासाठी तिच्या खोलीत ज्यूस घेऊन गेल्या. निशाला ममताताईंची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटायचं. ती म्हणायची, आई तुमची अशी अवस्था, स्वाती तुम्हाला मदत करत नाही का? निशाच्या इतक्याशा गोष्टीवर ममताताई जोरजोरात रडू लागल्या आणि म्हणाल्या, सुनबाई मला माफ कर. आज माझी मुलगी जशी आहे त्याला मीच जबाबदार आहे. मी नेहमी तिच्या प्रत्येक गोष्टीवर तिची साथ देत आली आणि कदाचित आज मला त्याची शिक्षा मिळाली आहे. पण तू माझी चिंता करू नकोस. मला अगदी योग्य वेळेत माझी चूक कळाली आहे. आता मी तुझी सासू नाही तर तुझी आई बनवून दाखवीन. त्यावर निशा म्हणाली, ते ठीक आहे, पण आई स्वातीलाही धडा शिकवणं गरजेचं आहे. आज तुम्ही स्वातीला योग्य धडा शिकवला नाही तर ती पुढे सुद्धा तिच्या प्रत्येक नात्याला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोगी करून घेईल. ममताताईंना निशाची गोष्ट पटली आणि त्या निशाला म्हणाल्या, हो तू अगदी बरोबर बोलत आहे. दुसऱ्या दिवशी स्वाती घरी येण्याआधी ममताताई आणि निशाने मिळून स्वयंपाक केला आणि सर्व स्वयंपाक निशाच्या खोलीत ठेवून दिला. सकाळच्या जवळपास 11 वाजता स्वाती जेव्हा घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिची आई स्वयंपाकघरात नसून स्वतःच्या खोलीत झोपत आहे. ती तिच्या आईला उठवत म्हणाली, अगं आई, आज नाश्ता बनवला नाही का? आणि तसंच जेवणाचं काही तयारीसुद्धा करणार नाहीस का? आज काही उपवास आहे का सगळ्यांना? त्यावर ममताताई म्हणाल्या, आज संपूर्ण स्वयंपाकघर तुलाच सांभाळावं लागेल. माझी तब्येत आज बरी नाही आहे. त्यावर स्वाती म्हणाली, अरे वा, मस्तच आहे. आधी बहिणी आणि आता तुम्ही दोघांनी मला काय समजलं आहे? मी घराची काय मोलकरीण आहे का? त्यावर ममताताई म्हणाल्या, वा मुली, माझी तब्येत खराब आहे हे ऐकताच तुला एकदाही मला विचारावंसं वाटलं नाही की काय झालं आहे आई? घराची स्वतःवर वाढणारी जबाबदारी पाहून स्वतःला मोलकरीण म्हणून समजून घेतलंस. या हिशोबाने बघायला गेलं तर तुझी बहिणी या घराची मोलकरीण झाली का? ती फक्त या घराचीच नाही तर तुझ्या सासरची तसेच नातेवाईकांची सुद्धा पाहुणचार करत आली आहे. पण तरीसुद्धा तिच्या तोंडातून मी असे शब्द कधीच ऐकले नाही. त्यावर स्वाती म्हणाली, मी पण तुमच्यासाठी खूप गोष्टी करते. तुझ्यासाठी शॉपिंग, तुला बाहेर खाण्यासाठी घेऊन जाते, बाहेर फिरायला घेऊन जाते, जे वहिनी कधीच करत नाही. या सर्व गोष्टी तू विसरलीस का? त्यावर ममताताई म्हणाल्या, हो अगदी बरोबर बोललीस तू. लहानपणापासून आई आपल्या मुलाला स्वतःचा वाटा कापून खायला देते, जेणेकरून मुलाला एक दिवस स्वतःचा हिशोब करता येईल. जा मुली, तुझ्या घरी जा आणि आता तिथली जबाबदारी घ्यायला शिक. आता तू आता या घरात तेव्हाच ये जेव्हा तू स्वतः पूर्णपणे बदललेली असशील. इथे फक्त आपल्या माणसांना भेटायला ये, तेही कसलाही स्वार्थपणा न ठेवता. त्यावर स्वाती म्हणाली, हो आई, जाते मी इथून. तू सरळ का बोलत नाहीस की आता इथे येऊ नकोस म्हणून? मी पण बघते की स्वतःच्या मुलीपेक्षा ती दुसऱ्या घरातील आलेली मुलगी किंवा सून तुला किती प्रेम देईल ती. तसंच जेव्हा वहिनी तुला त्रास द्यायला सुरुवात करेल तेव्हा चुकूनसुद्धा माझ्याकडे येऊ नकोस. ममताताई म्हणाल्या, मुली मी तुला इथे येण्यासाठी थांबवलं नाही, उलट तुला सुधारण्यासाठी सांगत आहे मी. पण तू आता यापेक्षा जास्त विचार किंवा यापेक्षा जास्त समजू शकत नाहीस. आणि अजून एक गोष्ट, तू तुझ्या वहिनीकडून तिच्या गृहप्रवेशाच्या वेळेस जे झुमके घेतले होते ना, ते झुमके परत आणून दे. स्वाती म्हणाली, आई आता तू या गोष्टींचा सुद्धा हिशोब ठेवणार आहेस का? मग तसं तर मी बऱ्याच गोष्टी तुला दिल्या आहेत, त्या सर्व मला परत हव्या आहेत. तेव्हा ममताताई म्हणाल्या, हो मला माहीत होतं तू आता असंच म्हणणार आहेस. त्यामुळे तू दिलेल्या सर्व गोष्टी तिथे ठेवल्या आहेत, जाताना घेऊन जा. आता हे सर्व ऐकून स्वातीची बोलती पूर्णपणे बंद झाली आणि ती स्वतःची मान खाली घालून तिथून जाऊ लागली. तितक्यात तिची नजर निशावर पडली. ती धावत निशाजवळ गेली आणि म्हणाली, वहिनी, तुम्हाला आता खूप मजा येत असेल ना? आमच्या आई मुलीला वेगळं करून तुमचं मन थंड झालं असेल ना? मला माहीत आहे तुम्हीच माझ्या आईचे कान भरले असतील. पण लक्षात ठेवा,
तू मुलगी बनण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तू मुलगी बनू शकत नाही माझ्या आईची. त्यावर निशा म्हणाली, स्वाती तुझ्या ह्याच विचाराने तुला ना कधी या घरात राहण्याचं मिळालं आणि ना कधी सासरचं होऊ दिलं. माझं ऐक आणि स्वतःच्या विचारांमध्ये बदल कर. मग बघ तुझा संसार किती सुखाचा होईल. स्वाती म्हणाली, बस झालं वहिनी, तुमचं ज्ञान तुमच्याजवळच ठेवा. यापुढे मी या घरात माझं एक पाऊलही ठेवणार नाही आणि तसंच या घराशी कसलंही नातंसुद्धा ठेवणार नाही. असं म्हणून स्वाती रागाने तिथून निघून गेली. आधी ती प्रत्येक गोष्टी स्वतःचा नवरा आणि सासूवर स्वतःच्या माहेरच्या नावावर मोठा अभिमान दाखवायची. जरी ती काही काम करत नसली तरी तिला तिच्या माहेरवरून जेवण यायचं, त्यामुळे तिला तिच्या सासरचे लोक काही म्हणत नसायचे. पण आता तिला प्रत्येक गोष्टीत काही काम न केल्यामुळे टोमणे ऐकावं लागायचे की तुझी आई किंवा तुझी वहिनी इथे जेवण बनवायला येणार नाही, त्यामुळे सर्व कामं तुलाच करावी लागतील. काही दिवस स्वातीने सर्व कामं गुपचूपपणे केली, पण आता हळूहळू तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली. आधी जेव्हा मनात वाटेल तेव्हा ती तिच्या आईकडे धावत यायची, पण आता तिच्या आईसोबत तिचं साधं बोलणंही होत नव्हतं. एक दिवस जेव्हा तिची तब्येत खूप बिघडली तेव्हा ती तिच्या सासूला सांगण्यासाठी आली. तेव्हा तिची सासू, जास्त नाटकं करू नकोस असं म्हणून स्वतःच्या खोलीत निघून गेली. आज तिला तिच्या आईची कमतरता भासत होती. तिची आई कशा प्रकारे तिची सेवा करायची या गोष्टीची तिला आठवण येऊ लागली. पण ती मात्र स्वतःच्या स्वार्थामध्ये सर्व काही विसरून गेली. पण आता यापुढे अजून आईपासून लांब राहणार नाही हा विचार मनात येताच ती दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या माहेरी आली. तिथे आल्यानंतर तिने पाहिलं की तिच्या आईची तब्येत बरी नव्हती आणि तिची बहिणी निशा आईची सेवा करत होती. ती विचार करू लागली, कदाचित यालाच कुटुंब म्हणतात, जिथे एक दुसऱ्यांची काळजी केली जाते. तितक्यात निशाची नजर स्वातीवर पडली. ती म्हणाली, अगं स्वाती, तू केव्हा आलीस? ये आतमध्ये. हे बघ आई माझी एकही गोष्ट ऐकत नाही, आता तूच त्यांना औषध दे. तेव्हा ममताताई म्हणाल्या, ही मला काय औषध देणार? नक्कीच कोणत्या तरी कामासाठी इथं आली असेल, स्वार्थी कुठली. स्वाती म्हणेल, नाही आई, मी इथे माझी जुनी नाती परत मिळवण्यासाठी आली आहे. आई तू मला म्हणाली होतीस ना, मी जेव्हा स्वतःमध्ये बदल करेल तेव्हा परत ये. त्या दिवशी मी तुझ्या गोष्टीचा अर्थ समजू शकले नाही, पण त्याच गोष्टीचा खरा अर्थ मला आज कळाला आहे आणि मी इथे आली आहे. तू बरोबर होतीस. नेहमी स्वार्थपणा मनात ठेवणं हे योग्य नसतं. नाती ही दोन्ही बाजूनी निभावली जातात, पण मी मात्र स्वतःचीच बाजू बघत राहिली. त्यानंतर ती निशाला म्हणाली, वहिनी कृपा करून तू सुद्धा मला माफ कर. मी तुझी सुद्धा गुन्हेगार आहे. तसे तिने वहिनीचे घेतलेले झुमके वहिनीला परत केले आणि म्हणाले, ते बरं झालं की आईला वेळेतच सर्व गोष्टी कळाल्या, नाहीतर आत्तापर्यंत मी आपल्या सर्वांचं एकमेकाबद्दलचं नातं पूर्णपणे गमावून बसले असती. स्वाती आणि ममताताई वेळेतच सुधारल्या, पण घरातील प्रत्येक व्यक्तीला इतक्या लवकर समज येईलच असं नाही. परिणामी संपूर्ण स्थापित झालेलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि निशाने घेतलेला निर्णय, निशाने शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.